आजचा आपला टॉपिक आहे दशांश अपूर्णांक। याचा अर्थ काय होतो? ज्या संख्यांमध्ये पॉइंट असतो अशा संख्यांना आपण दशांश अपूर्णांक म्हणतो। जसं इथे तुम्हाला 3.54 दिसतोय। मग याचा अर्थ काय? इथे 3 हा कंप्लीट आहे, त्यानंतर चौथा नंबर हा अपूर्ण आहे। मग हा झाला आपला दशांश अपूर्णांक। मग ज्यावेळेस पॉइंटच्या आपण पलीकडे लिहितो, उजवीकडे लिहितो, त्यावेळेस त्या संख्यांची किंमत कमी होऊन जाते। इथे जर हा 3 असला तर हा 54 म्हणजे 3 पेक्षा लहान संख्या आहे, जी की कंप्लीट 1 पण नाहीये। 1 व्हायला याला अजून 66 नंबर लागतील, त्यावेळेस तो 100 होईल आणि मग कंप्लीट 1 होईल। आता आपण बघू अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर केलं जातं। आता याचा अर्थ काय होतो? खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागणे। मग आपण भागाकार करू 5 आणि 3। आता 5 आणि 3 ला भाग जात नाही, मग अशा वेळेस आपण पॉइंट घेतो। आता पुढे कुठलीच संख्या नाहीये म्हणून इथे 0 लिहून घ्यायचा आणि त्यानंतर पॉइंट द्यायचा। मग याच्याने काय होतं, आपण 3 च्या बाजूला 0 ऍड करू शकतो। मग इथे 0 ऍड केला। आता आपण 30 ला भाग देऊ, 5 × 30 होतात आणि बाकी 0 उरते। मग अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलंय। अजून एक उदाहरण घेऊन बघू। इथे मी 13/5 घेतला। आता याचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू। आता 5 दुनी 10 होतात, बाकी 3 उरते। मग यासाठी आपल्याला इथे पुन्हा पॉइंट घ्यावा लागेल। पॉइंट घेतल्याने आपण इथे 3च्या बाजूला 0 घेऊ शकतो। 5 × 30 आणि बाकी आपली 0 उरते। आणि अशा प्रकारे आपण या 13/5 ला 2.6 मध्ये कन्वर्ट केलंय। आता आपण बघू पॉइंटच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते। आता इथे आपल्याला या संख्यांची बेरीज करायची आहे। तर बेरीज करताना पॉइंटच्या डावीकडच्या संख्या जसं आपण नॉर्मली लिहितो तसं लिहून घ्यायच्या। एकक संख्याच्या खाली एकक संख्या, दशक संख्याच्या खाली दशक संख्या। त्यानंतर इथे 15 पॉइंट आहे, तर पॉइंटच्या खाली पॉइंट येईल आणि त्यानंतर संख्या क्रमाने लिहून घ्यायच्या। जसं इथे 0.8 आहे आणि इथे 99 आहे। इथे जर तिसरी संख्या असती तर आपण कुठे लिहिली असती? ती आपण इथे लिहिली असती, किंवा खाली जर तिसरी संख्या असती तर आपण इथे लिहिली असती, चौथी असती तर इथे लिहिली असती। आता आपण यांची बेरीज करू। आता नॉर्मली जशी बेरीज करतो तशीच बेरीज करायची। 8 आणि 9 17 होतात, एक इकडे हातच्याला दिला, 9 आणि 1 10 होतात 0। त्यानंतर इकडे एक हातच्याला येईल, 5 आणि 3 8 आणि हा एक 9 आणि 2 आणि हा पॉइंटचा खालचा पॉइंट त्याच्या खाली येऊन जातो। तर 29.07 आपलं उत्तर असेल। अशाच प्रमाणे आपण बेरीज करू शकतो। यात एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पॉइंटच्या नंतर शेवटी 0 असेल आणि त्यानंतर कुठलीच संख्या नसेल, त्यावेळेस त्या 0ची किंवा त्या 0ची किंमत नसते। मग ज्यावेळेस आपण 0 नाही लिहिला तरी चालतो। चला आता वजाबाकी करू। इथे 12.48 आहे आणि वजा 3.58 आहे। मग जशी आपण मांडणी केली तशी मांडणी करू। इकडे 12 आणि इथे 3, त्यानंतर पॉइंट टाकून घ्यायचा आणि 48 खाली 58 आहे, 3.58। आता नॉर्मल जशी वजाबाकी करतो तशी वजाबाकी करू। 8 8 गेले 0, 4 5 गेले जात नाही म्हणून इकडनं 1 घेतला, 14 5 गेले 9, इकडे हा 2चा 1 दिला, इकडे ते 1च राहील इथे। आता 1 3 जात नाही म्हणून इकडनं 1 घेतला, तर 11 3 गेल्यावर किती उरतात? 8 उरतात आणि इकडे 1 दिलाय म्हणून इथे 0 येईल। आता पॉइंट खाली येऊन जाईल। तर अशा प्रकारे 8.90। आता मी मगाशी काय सांगितलं, आपण शेवटी जर 0 असला नाही लिहिला तरी चालतो। मग इथे मी 8.90 लिहू शकतो किंवा यालाच 8.9 पण लिहू शकतो। दोघं केसमध्ये आपलं उत्तर बरोबरच राहणार आहे, पण जनरली आपण 0 लिहत नाही। हा, पण जर इथे 0 असता आणि त्यानंतर कुठली तरी संख्या असती तर मग आपल्याला 0 लिहावा लागला असता। आता आपण बघू पॉइंट असलेल्या संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे केला जातो। गुणाकार करताना पॉइंटला इग्नोर करायचं आणि नॉर्मल जसा आपण गुणाकार करतो तसा गुणाकार करायचा। म्हणजे इथे 15 × 3 होईल, आन्सर येईल आपलं 45। आता इकडे पॉइंट नंतर एक अंक आहे
इकडे पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे टोटल 2 अंक आहेत. मग आपण उत्तरामध्ये 2 अंकांनंतर पॉईंट देऊ, 1 आणि 2. मग इथे मी पॉईंट दिला. आता पॉईंटच्या आधी कुठलीच संख्या नाही म्हणून मी इथे 0 घेऊन घेतला. तर 0.45 आपलं आन्सर असेल. आता इथे 4 गुणिले 1.2 पॉईंट इग्नोर करू, म्हणजे 4 गुणिले 12 आन्सर येईल 48. इकडे पॉईंट नाहीये, इकडे पॉईंट नंतर फक्त एक अंक आहे, म्हणजे उत्तरामध्ये पण एका अंकानंतर पॉईंट येईल. मग आपला आन्सर येईल 4.8. बऱ्याचदा वर्ग विचारलेला असतो. आता समजा 0.2 चा वर्ग विचारला तर 2 चा वर्ग 4 आणि पॉईंट नंतर एक अंक आहे आणि वर्ग आहे म्हणून आपण डबल घेऊ, म्हणजे 2 अंक 4 आणि इथे मी 0 लिहून घेतला आणि मग पॉईंट दिला. इथे अंक नव्हता म्हणून मी 0 लिहिला आणि पॉईंटच्या आधी अंक नाही आहे म्हणून मी इथे पण 0 लिहून घेतला. 0.2 चा वर्ग असेल 0.04. जर घन विचारला तर 0.2 चा घन, मग 0.2 3 वेळा राहील, म्हणजे एक अंक 3 वेळा होईल. मग आपण 3 अंकांनंतर पॉईंट लिहू, 1, 2 आणि 3. मग आपला आन्सर असेल 0.004. आता ज्यावेळेस आपण पॉईंटच्या संख्येला 10 ने गुणतो त्यावेळेस काय होतं, पॉईंट हा एक घर उजवीकडे सरकतो. म्हणजे हा इकडे एक घर उजवीकडे सरकला. प्रूफ करून बघू. आता 534 ला 10 ने गुणलं तर काय येईल, 534 आणि हा एक 0. 2 संख्यानंतर पॉईंट आहे म्हणून 1 आणि 2 तर 53.40. आता पॉईंट नंतर शेवटी 0 येतोय, हा आपण नाही लिहिला तरी चालतो. मग आपलं उत्तर काय येतंय 53.4. आता जर मी 100 ने गुणलं असतं तर हा पॉईंट 2 घर उजवीकडे सरकला असता. मग आपलं उत्तर आलं असतं 534.0. आता पॉईंट नंतर 0 दिला किंवा नाही दिला त्याने काही व्हॅल्यू बदलत नाही. मग आपण यालाच 534 लिहू शकलो असतो. जर 1000 ने गुणलं असतं तर इथे मग आलं असतं 534 आणि 0 आणि नंतर पॉईंट. अशा प्रकारे जसं जसं आपण 0 ॲड करत जातो तसा तसा पॉईंट हा उजवीकडे सरकत जातो. बऱ्याचदा कॅल्क्युलेशन सोपी करण्यासाठी आपल्याला पॉईंट हा काढून टाकायचा असतो. मग इथे 0.02 मधला पॉईंट कसा काढणार, मी इथे वरती 2 लिहिणार, मी खाली 2 संख्यानंतर पॉईंट आहे म्हणून एकावर 2 0 लिहून घेणार. आता इथे नेमकं काय केलं, इथे मी खाली पण आणि वरती पण 100 ने गुणून घेतलं. आता 100 ने का गुणलं खाली, जर आपण वरती 100 ने गुणलं तर संख्याची किंमत वाढून जाते. मग ती बॅलन्स करण्यासाठी मी खाली 100 ने गुणलं. आणि ज्यावेळेस संख्येच्या छेदस्थानी कुठलीच संख्या नसते त्यावेळेस तिथे नेहमी 1 असतो. आता एकाला 100 ने गुणलं तर आन्सर काय येईल, 100 येईल. आणि या 0.02 ला 100 ने गुणलं तर 2 येईल. आता समजा जर संख्या अशी असती तर पॉईंट नंतर 3 अंक आहेत, मग आपण काय लिहिलं असतं, हा 333 वरती लिहिला असता आणि खाली 3 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून एकावर 3 0 घेतले असते. याची रिव्हर्स केस पण माहिती पाहिजे. म्हणजे जर समजा इथे 245 आहे आणि खाली 10 आहे तर काय होईल, 245 आणि खाली 1 0 आहे म्हणून पॉईंट हा एक घर डावीकडे सरकेल, म्हणजे इकडच्या साईडला. मग इकडे एक घर डावीकडे म्हणजे 5च्या आधी 24.5. जर इथे 2 0 असते तर आपण 2 घर डावीकडे सरकलो असतो, म्हणजे 2.45 45. तुम्हाला समजलं असेल पॉईंट कसा सरकवला जातो.